आता गावी साताऱ्याला आणि पाऊस आहे. आता आम्ही नवी मुंबईला पोहोचलोय. ब्लॉग थोडा उशिरा स्टार्ट केला मी रेकॉर्डिंग. ठाण्यात खूप ट्रॅफिक होतं. आता आम्ही जवळपास वाशीपर्यंत पोहोचलो आहे. ऑलमोस्ट आम्ही एक 18-20 किलोमीटर आलो आहे. पावसाने धुमाकूळ मचवला. एकदम मजा येते ड्राईव्ह करायला. बघू आता कुठपर्यंत ट्रॅफिक आहे. एकदा एक्सप्रेस हायवे लागलो की मजा येते. बाकी खूप दिवसानंतर मी ब्लॉग टाकतोय, म्हणजे एक व्हिडिओ रेकॉर्ड करतोय. लास्ट व्हिडिओ तुम्ही पाहिली असेल माझी. आपण वडवले धबधब्यावर गेलेलो वाईफसोबत. पूजा तिथे पडलेली. किती जणांनी पाहिले ती व्हिडिओ. मस्त धमाल आली तिथे पण. आता त्याच पूजाने कॅमेरा पकडला. समर्थ झोपले आणि मी आपला गाडी चालवत तुमच्याशी बोलतोय. आणखी काही नाही. क्लायमेट बघू शकता तुम्ही. बॅक कॅमेरा करतो. आपला कॅमेरामॅन नवीन आहे. सातारा में आए हम. ओके, गुड मॉर्निंग. आम्ही आलो आहे गावी आमच्या साताऱ्याला. आता सध्या आम्ही सकाळचे 7:30 झालेत. तुम्ही पाहू शकता पाऊस चालू आहे कंटिन्यू कालपासून. त्यामुळे काय शूट वगैरे काय भेटलं नाही. मी आणि माझा भाचा ओमकार शेठ आमच्या घरातले आम्ही चाललो आहे पाण्यावर. घरापासून एक 500-700 मीटरवर आहे पाण्याचं टाकी किंवा तिथे झरा फुटले तिथे पाणी बनवलं आहे. आम्ही सगळं पाहू शकता. पण पाणी घ्यायला चाललो आहे. मी एक हंडा घेऊन आलो. आई एक कळशी आणि हंडा घेऊन गेले. पाऊस आहे झिरझिर. छत्री आणली. पाऊस यायला लागला आहे. आता ओमकार शेठ आमची छत्री कधी खोलतील काय माहिती. छत्री खोललेली असते तरी की नाही ओमकारने. पण काय एवढा पाऊस नाही. येतो जातो पाऊस. ही गावची विहीर. विहिरीपाशी एवढं काय नाही पण पाणी आहे बऱ्यापैकी. मजा येते थंड थंड गार सकाळ सकाळ. आणि ते गावाला माहिती तुम्हाला असं डोक्यावरती आपलं पोतं असतं त्याला उणवा करून हे करतात. आईने तसं घेतलं. मी तुम्हाला दाखवतो. मी मागत होतो मला देतच नव्हते. कसं वाटतंय. खूप सुंदर आहे. पण आलो पाण्यात टाकायपासून दाखवतो मी. पाण्याची टाकी खूपच सुंदर आहे. हे बघा ते असं उतरायला केलं आहे. इथून उतरायचं. ते झऱ्याचं पाणी येतं आणि तिथे छानसं बनवलं आहे पाण्याचा टाका. लोक इथून पाणी घेतात.
ओंकारने छान असं सुंदर असं फुल आणलंय. आमच्या मातोश्री कशी राहते, कशी आणतो मी पाण्याचा तुम्ही बघू शकता किती प्रेशर आहे. एकदम म्हणजे आतापर्यंत उन्हाळ्यात आलो मी मध्ये एवढं पाणी नव्हतं. हंडा घेतलेला आता मी डोक्यावर. ओंकारने मला काहीच मदत केली नाही हंडा डोक्यावर घ्यायला. ओंकार नुसता असाच फिरतोय, आलाय टाइमपासला. तर पाणी भरलं, आपण चाललो आपण आपल्या घरच्या दिशेने. ऊन पण आलंय मस्त, बघू. सकाळची गावची सकाळ आणि त्यात हा असं वातावरण. हा सकाळी मला 6:15 6:30लाच जाग आली, पण मुलगी झोपलेली त्यामुळे काय बाहेर येऊ शकलो नाही. मग मी आलो, ओंकार आला बाहेर. मग आता चाललो. काय बोलतो, 3 कसे ठेवतात लोक इथं बघ. पहिल्यांदा एक घेतले तर हे निखिल चव्हाण यांचं घर, आपल्या मित्रबंधू जे असतात दुबईला. खूप मस्त हवा आहे, खूप मस्त वेदर आहे मित्रांनो. एन्जॉय करा, मजा येईल. गावच्या हा बोडा बारकासा पाणी बघा किती मस्त वाहत आहे. गार गार थंडगार पाणी, नाल्यातलं पाणी. का ओंकार? थंडगार पाणी, नाल्यातलं थंडगार पाणी. चालायला असं पाणी वगैरे भरलं सकाळी मजा येते. बघू अजून 1-2 खेप मारूया. आता ओंकार जाणार आहे अजून फुलं तोडायला. ओंकार गो, बघ भेटतात आहे का? मी देऊ तुला काढून? पकड बघू. तेच एकच काढ. किती काढलं तू? गुलाबाचं एकच काढतोय. अरे संपलं. चांगलं वाले घेऊ का? आता जाऊ दे, आता हे बस. हे कसं आहे, दाखव किती आहेत. आडवा धरायचा. हो दे. आमचा हा ऐक कॅमेरामॅन नवीन आहे आमचा, पूजासारखा. चला थांबितली 2-3 तोडतो मी अजून, उद्या पण होते. चल बस. कोणते हे बघ, इथं पण आहे. खूप जास्त दिली आहे. मला ॲपलचं सबस्क्रिप्शन घेऊन देणार आहे. सांग ना सर. व्यायाम ओंकार करून दाखव बघू. हा ओंकारचा सकाळ सकाळचा व्यायाम. घरासमोर मंदिर आहे, त्या पायपाला लटकणे. हाय समर्था.
कसं वाटतंय गावाला येऊन हाय. पावसात? हॅलो हाय. जागा 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 चल. चला फुल आलं ए पावसाला चला नको फुल हॅलो समर्था, कुठं चालली तू? थांब बापडे सांग बघू. कुठं चालली समर्था तू आता? कोण कोण आहे गाडी? चिचा थांब ना बापडे असू दे थोडा होय. हॅलो. चलो गाइस, अभी हम जा रहे हैं घूमने. गाडीमध्ये मागापर्यंत फोटो विषय चांगला दिवस आम्ही काढून ठेवली काल घरी माझ्या मोबाईलला नेटवर्क काय नाही. हॅलो गाईस, आम्ही आलो आता पवन चक्कीच्या इथे. हे बघा गाडी घेऊन आलो. गोविंदा शेठ पण आले. श्रीषा आता तयार होते बाहेर यायला. पवन चक्की बघू शकता. आवाज येतो. श्रीषा पादे आम्ही आता थांबलो चहा प्यायला. आम्ही चहा आणि मस्त वडापाव खाऊ. श्रीषा तू काय खाणार आहेस? आम्ही पण वडापाव चहा आणि वडापाव काय बळा सध्या श्रीषाला मुगडा पाहिजे आणि समर्थ तुला पाहिजे. मस्त असं ते पार्किंगला जागा आहे. ठोसेघरच्या एंट्रन्सलाच हा ढाबा आहे, बघू शकता. टर्निंग पॉइंट